माझ्या मुलाला माहित नव्हतं या 14 फ्लोअरवर उडी मारल्यावर त्याला काय पुढे होणार आहे. त्याच्या डोक्यात त्या गेमवाल्यांनी फक्त सुसाईड हा एंड टास्क ठेवलेला. मोबाईल गेमच्या नादात 10वीत शिकणाऱ्या मुलाने 14व्या मजल्यावरनं उडी मारली आणि त्याचा जीव गेला. हा धक्कादायक प्रकार घडलाय पिंपरी चिंचवडच्या किवळे परिसरात. आर्य श्रीराव असं या मुलाचं नाव आहे. गेले काही महिने तो व्हिडिओ गेममध्ये पुरता गुरफटला होता आणि त्याच्या वागण्या बोलण्यात सुद्धा खूप फरक पडला होता असं त्याचे कुटुंबीय सांगतात. 6 महिन्यांपासून त्याच्यात खूप म्हणजे चेंजेस आले. म्हणजे तो मी काही बोलली की तो मला असं एकदम अशी उत्तरं द्यायचा, म्हणजे खूप विचित्र वेनी तो आन्सर करायचा. म्हणजे हो तो कधी म्हणायचाच नाही, कंटिन्यू बॅड वर्ड्स यूज करायचा. मी त्याला जर त्याच्या हातातनं लॅपटॉप घेतला जरी तर तो म्हणजे अंगावर यायचा. असा ती एक आई म्हणून मला त्याच्या जवळ सुद्धा जायला भीती वाटायला लागली होती. तरी त्याला कितीही झालं तरी मी त्याला फार ओढण्याचा प्रयत्न केला त्यातून बाहेर. मी जबरदस्ती काढायची, पण तो इतका हे होता की माझा जोर नाही पुरायचा त्याच्यावर. हा मुलगा नेमका कोणता व्हिडिओ गेम खेळत होता हे पोलिसांना निश्चितपणे कळलेलं नाही. मुलाचा लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी घेतलाय, पण त्याचे पासवर्ड माहीत नसल्यामुळे त्यांना ते उघडता येत नाहीयेत. मुलाच्या खोलीतून काही स्केचेस मिळाली, त्यात इमारतींची सुद्धा स्केचेस होती. पोलीस याबाबत पुढे तपास करतायत. खुद्द मुलाच्या वडिलांनीही त्याचा आणखीन एक ईमेल आयडी असल्याचं आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हतं असं सांगितलंय. तर आजकाल तुम्हाला माहिती आहे ना, काही होऊ शकतं. तुम्ही हाऊ टू रिमूव्ह पॅरेंटल लॉक पोरं काढून टाकतात, त्याला काही एवढं विशेष नाही आहे. तसं त्यानंही काढलं. त्याचा रिझल्ट पण चांगला आहे, अभ्यासात पण चांगला आहे आणि थोडंफार खेळतो. मॅडम पण म्हणत होती थोडंफार खेळतो, पण तुम्ही थोडं अटेन्शन द्या. आता अटेन्शन तर देतो ना, पण तुम्ही 24 तास नाही देऊ शकत. तुम्हाला खरोखर नाही कळत, कारण हे पोरं ना हिस्ट्री वगैरे सगळं उडून टाकतात. तुम्ही ट्रेसच नाही करू शकत त्यांना काय बघितलं. इव्हन त्याचे स्वतःचे 2 जीमेल आयडी आहे, हे मला आज कळलं. अतिवृष्टीमुळे 25 जुलैला पुण्यात शाळांना सुट्टी होती. त्या दिवशी आर्य खूप वेळ गेम खेळत होता. रात्री जेवून तो पुन्हा खोलीत गेला. दुसऱ्या मुलाला बरं नसल्यामुळे आर्यची आई त्याच्या शुश्रूषेत होती. सोसायटीच्या ग्रुपवर खाली एक मुलगा जखमी अवस्थेत पडल्याचा मेसेज आला. स्वाती श्रीराव यांना शंका येऊन त्यांनी खोलीत जाण्याचा प्रयत्न केला. आतून लॉक असलेली खोली दुसऱ्या किल्लीने उघडली आणि त्यांना मुलगा खोलीत दिसला नाही. त्या खाली पोहोचल्या तेव्हा आर्य जखमी अवस्थेत पडलेला होता. पोलिसांना तपासात एक चिठ्ठी सुद्धा मिळाली आहे, जिचा सुसाईड नोट म्हणून तपास केला जातोय. पॅरेंटल कंट्रोल नावाचा एक प्रकार आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतो. डिजिटल वेलबिंग नावाचं पण एक ऍप आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतो. तर आपल्या मुलांचा स्क्रीन टाइम कृपया आपण मर्यादित करा, नंबर 1. नंबर 2, आपला मुलगा मुलगी हे स्क्रीनवरती युट्यूब किंवा इंस्टाग्रामवर किंवा ऑनलाईन वरती काय बघत आहात ना, याची हिस्ट्री जरा आपण बघा. आपल्याकडे त्याचा मिरर राहून द्या, त्याचा काहीतरी कंट्रोल राहून द्या. कारण अचानक अशी घटना घडते आणि मग आपण मागे वळून पाहिल्यानंतर आपल्याला रिग्रेट होतं की अरे हे मला माहीतच नव्हतं.